नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। कुठे होळी तर कुठे धुळवड, तर कुठे वेगवेगळ्या रंगांची उधळण होत असताना भाव खाऊन जाते ती नाशिकची रंगपंचमी। यंदाही साजरी केली जाणारी रंगांची उधळण नाशिक शहरात उत्साहात संपन्न झाली। यात तरुण तरुणींचं आबाल वृद्धांचाही मोठा सहभाग दिसून आला। भारतात दिवाळी व्यतिरिक्त खूप उत्साहात साजरा होणारा दुसरा सण म्हणजे होळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खेळले जाणारे धुलीवंदन। संपूर्ण देशात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाच रंग उधळले जातात, परंतु संपूर्ण देशात त्यातही महाराष्ट्रात असे एकमेव शहर आहे जिथे होळीनंतर 5 दिवसांनी म्हणजेच रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते। रंगपंचमी ही केवळ महाराष्ट्रातच साजरी केली जात असून नाशिकमध्ये एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। तिला रहाड रंगपंचमी म्हणून ओळखले जाते। नाशिकमधील होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे। या परंपरेनुसार नाशिकमधील पेशवेकालीन रहाड खुल्या केल्या जातात। रहाड म्हणजे जमिनीखाली असलेल्या छोट्या टाक्या, सुमारे 10-12 फूट आणि 10-15 फूट खोल असलेल्या टाक्या खडक व चुनखडीचा वापर करून बांधल्या जात असतात। रंगपंचमीच्या दिवशी लोक या रहाडीमध्ये उड्या मारत असतात। याला गप्पा मारणे असेही म्हटले जाते। यंदाही नाशिक शहरातील शालिमार, मेन रोड व जुन्या नाशिक शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली। या रंगपंचमीत रंगांची उधळण करून आबाल वृद्धांसह तरुण तरुणींनी आपला आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे। एकता पहिली ते एकता 9वी वार्षिक पॅटर्न अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी 2 वेळापत्रकात बदल करून सर्व परीक्षा 15 एप्रिल पर्यंत घेण्यात याव्यात। या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे धुळेतर्फे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आलं। राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 3री ते इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे पॅट आयोजन करण्यात येत आहे। त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणी 2चे वेळापत्रक सध्या निर्गमित केले आहे। संकलित चाचणी 2 वार्षिक परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश आहेत। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद राज्यातील अनेक जिल्ह्यातून मुख्याध्यापक व शिक्षकांना खालील प्रश्न निर्माण होणार आहेत। 25 एप्रिल 2025ला शेवटचा पेपर ठेवला आहे। त्यानंतर 4 ते 5 दिवसात उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तक लिहिणे इत्यादी कामे 4 ते 5 दिवसात होणे शक्य नाही। व माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात। एका शिक्षकाकडे किमान 4 ते 5 विषयाचा कार्यभार असतो। त्यामुळे उत्तरपत्रिका 4 ते 5 दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही। तसेच राज्यातील धुळे जिल्ह्यासह काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही। म्हणून कृपया इयत्ता 3री ते 9वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा 15 एप्रिल पूर्वी घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी नितीन ठाकूर, अध्यक्ष धुळे महानगर, प्रकाश पाटील, कार्यवाह धुळे महानगर, हेमंत कुमार विस्पुते, अध्यक्ष धुळे जिल्हा ग्रामीण, प्रसाद पाटील, कार्यवाह धुळे जिल्हा ग्रामीण, प्रमोद दीक्षित सर, जयेश कोर, संघटन मंत्री, अभिजित जोशी कोषाध्यक्ष, श्रीमती रेखा थोरात उपाध्यक्ष, सौ सीमा डोंगरे महिला आघाडी प्रमुख, मनोज सूर्यवंशी प्रसिद्धी प्रमुख, नाना हलोर, मनोज चौधरी, जगदीश जोशी, प्रशांत नेरकर कार्याध्यक्ष, अशोक गिरी, आनंद देवरे, मदनलालजी मिश्रा ज्येष्ठ मार्गदर्शक, भरतसिंग भदौरिया राज्य कार्यकारिणी सदस्य, सुनील मोरे नाशिक विभाग कोषाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते। सुनील गवळी, सहसंपादक तथा पत्रकार, नाशिक, मालेगाव, धुळे व नंदुरबार, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे। तर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाईन भरण्यासाठी निकालपत्र तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी त्या ठिकाणी मिळणार आहे। तसेच उन्हाळ्याचे दिवस आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये वाढत्या उन्हामुळे त्या ठिकाणी पाण्याचा उष्णतेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे। त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत या संपूर्ण परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात याव्या, या मागणीसाठी आज आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे माननीय शिक्षणाधिकारी यांना
निवेदन सादर केले। प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि पॅट अंतर्गत होणाऱ्या संकेत मूल्यमापनाच्या परीक्षा या 15 एप्रिलच्या आत त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। धन्यवाद। नागरिकांच्या सोयीसाठी व बँकिंग सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल 2025 पासून धुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत खाजगी तसेच सहकारी बँकांच्या शाखांचे कामकाज सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली। या निर्णयामुळे नागरिकांना बँकेशी संबंधित व्यवहार अधिकार सोयीस्कर व सुरळीत करता येणार आहे। नवीन वेळापत्रकानुसार धुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत खाजगी तसेच सहकारी बँकांच्या शाखा सकाळी 10 वाजता सुरू होईल। सर्व बँक ग्राहकांनी व संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी व त्यानुसार आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे। अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांनी केले आहे। रस्ता लूट करणाऱ्या लुटारूंना धुळे तालुका पोलिसांनी 24 तासात जेरबंद करून त्यांच्याकडून मिक्सर मशीनसह 14,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 16 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तक्रारदार अभिजान मुन्ना खान वय 19, व्यवसाय मिक्सर मशीन विक्री, राहणार जामा मस्जिद जवळ, उच्चा मोहल्ला, तालुका अत्रोली, जिल्हा अलीगड, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम मौलवीगंज धुळे हे त्यांच्या मोटरसायकलवर मिक्सर मशीन विक्रीसाठी गेलेले असताना बल्हाणे ते मोरशेवडी रस्त्यावरील बंद पडलेल्या कारखान्याजवळ 2 अनोळखी इस्पांनी त्यांची मोटरसायकल आडवी लावून तक्रारदाराच्या ताब्यातील 16,000 रुपयांचे मिक्सर मशीन आणि 13,600 रुपये रोख असे एकूण 15,200 रुपयांचे माल तक्रारदारास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरीने चोरून नेला, म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 166/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(ड)(4) प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली। नमूद घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, खालेदा सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल पानपाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश गहिवड, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील अनोळखी चोरट्यांची माहिती काढण्याच्या सूचना करून माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे तपासाची चक्रे गलत फिरवून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन तपास पथकाने यातील संशयित आरोपी ज्ञानेश्वर ईश्वर भिल वय 25, राहणार मोरशेवडी, तालुका जिल्हा धुळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने प्रस्तुत गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील तक्रारदार अभिजान मुन्ना खान यांची जबरीने चोरी केलेले मिक्सर मशीन काढून व रोख रुपये दिल्याने या प्रकरणात एकूण 14,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। नमूद गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खालेदा निसार सय्यद धुळे तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत। जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी घेतलेल्या पीक कर्जाचे नियमित नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी वेळेत पीक कर्जाचे नूतनीकरण करून शासकीय योजना व अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी श्री पापळकर बोलत होते। बैठकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी अधिकारी विजय कोरडे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अभिजित रांजणकर, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा अग्रणी प्रबंधक RK शर्मा आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की जिल्ह्यात आतापर्यंत 2,990 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले। त्यापैकी 859 कोटी रुपयांचे पीक कर्ज नूतनीकरण केलेले नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण केले नाही त्यांनी ते त्वरित करावे। पीक कर्ज नूतनीकरण केल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी आर्थिक सहकार्य मिळते।
तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनामार्फत 3% तर राज्य शासनामार्फत 4% असे एकूण 7% अनुदान मिळते. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा जसे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय पशुधन मिशन, अन्न प्रक्रिया उद्योग, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज अशा विविध योजनांचा लाभ घेता येतो. यावेळी सन 2025-2026चा 5,215 कोटींचा वार्षिक पत आराखडा सादर करण्यात आला व त्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीस विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच विविध बँकांचे प्रमुख उपस्थित होते. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी अचानक भेट दिली असताना शासनमान्य प्राप्त महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबईच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन प्रदेशाध्यक्ष गिरीश चौधरी व राज्य कोषाध्यक्ष चंद्रकांत भदाणे यांनी सादर केले. 14 एप्रिल शासन निर्णय 1981 शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त किंवा वैद्यकीयदृष्ट्या शासकीय सेवा देण्यास अपात्र ठरलेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अशा वर्ग 3 व वर्ग 4 श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास विनाअट शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. राज्य शासनाच्या सर्व विभागातील मंजूर असलेली वर्ग 3 व वर्ग 4 ची रिक्त पदे सरळ सेवेने त्वरित भरण्यात यावी. सर्व वर्गाच्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान हे तात्काळ उपलब्ध करून द्यावे. वर्ग 3 कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय मर्यादा ही वय वर्ष 58 वरून वय वर्ष 60 करण्यात यावी. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे ते एकूण 16 लिफ्टपैकी एक लिफ्ट चालू असून आपत्कालीन रुग्णसेवेसाठी इतर 15 लिफ्ट चालू नसल्यामुळे आपत्कालीन रुग्ण शस्त्रक्रियेसाठी प्रसूतीसाठी ने-आण करण्यासाठी अडचणी उद्भवतात. त्यामुळे वेळेवर रुग्ण न पोचल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित 15 लिफ्ट तात्काळ चालू करण्यात याव्या जेणेकरून कर्मचारी व रुग्णांची गैरसोय होणार नाही. कोरोना काळात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा कर्मचारी अतिसंवेदनशील रुग्णांची सेवा करताना संपर्कात आले असल्यामुळे काही कर्मचारी मृत्यू पावले आहेत तर काही कर्मचारी आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. याकरिता वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी सदरील कर्मचाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढ देण्यात याव्यात. सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या अर्जित रजा 300 दिवस रजा रोखीकरण देण्यात येते. त्या दिवशी 600 दिवसांचे रजा रोखीकरण देण्यात यावे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे ते पूर्वी चालू असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा ही पूर्ववत चालू करण्यात यावी. आदी मागण्यांचं निवेदन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांना देण्यात आलं. या मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील अशा प्रकारचं ठोस आश्वासन त्यांनी यावेळेस दिलं. यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी, राज्य कोषाध्यक्ष चंद्रकांत भदाणे, कृष्णा शिंदे, देवाभाऊ पिणियार, धीरज भाऊ चव्हाण, प्रमोद भाऊ चांगरे, दिग्विजय गोयल, दुर्गेश लोखंडे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे. शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे आयोजित शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता झाली. कथेच्या सांगताप्रसंगी कथेचे निरूपण करणारे प्रख्यात कथाकार हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी आपल्या सुमधुर वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केल्याने उपस्थित भाविकांमध्ये एक हिंदुत्वाची ज्योत पेटली होती. जिजामातेच्या अंगठीला पाहिलंय, सेवकाने आणलेला निरोप बरोबर आहे. महाराज भोजन करत होते, हात धुतला. काय कारण घडलं असेल? ऐकून निरोप मातेचा मनी चरका बसला बाळाला जी जी जी, मनी चरका बसला बाळाला जी, मनी चरका बसला बाळाला जी. किती धाडलं हुजऱ्याला, पण असा निरोप नाही आला. मग आजच वखत काय आला, मग
आजच वखत काय आला घाई घाई त्यानं उचलीला जिरा टोप खाली पडला टोपाच्या तुऱ्यातून पहिला मोती भंगला जी मोती भंगला जी मोती भंगला जी जिराच्या टोप्यातून पहिला मोती भंगला काहीतरी अपशकून आहे का बोलवलं असेल कल्याणी नाव घोडीला कल्याणी नाव घोडीला कल्याणी समध्या राष्ट्राला कल्याणी शंभू शिवबाला कल्याणी गाठलं दुर्गाला भालदार पळतो बाजूला भालदार पळतो बाजूला घेऊन मशालीला जी घेऊन मशालीला जी घेऊन मशालीला जी सकाळी सकाळी रायगडावरचे शिवराय प्रतापगडावर आलेले जेव्हा तांबड फुटलं पहाटेला जेव्हा तांबड फुटलं पहाटेला जेव्हा तांबड फुटलं पहाटेला जेव्हा तांबड फुटलं पहाटेला शक्ष केला कोंबडा आरवला अशा येऊन समय वागतास अशा येऊन समय वागतास शिवराया पोहोचले खास शिवराया पोहोचले खास तुझ्या मातेला प्रणाम केला किती धांड हुजऱ्याला पण असा निरोप नाही आला मग आजच वखत काय आला हे चिन्ह वैरी पांड्याला कर्नाटकच्या सरहद गेला गुजरातच्या एक अटकेला काय कमी हाय तुम्हाला बारीक जिजामातेला सांगितलंय काय कमी आहे कर्नाटक पर्यंत आपलं साम्राज्य गेलेलं आहे शिवबाला काय म्हणते जिजामाता बड्या बड्या तोंडचा पाता दूर दूर जाती सफरीला शत्रू जवळ राजीला तो दिसत नाही तुम्हाला जी 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 तो दिसत नाही तुम्हाला जी तो दिसत नाही तुम्हाला जी इतक्यात हेर एक आला इतक्यात हेर एक आला त्याने निरोप दिला शिवबाला राजस्थानच्या सरहद्दीला उदयभान एक हो झाला राजपुताची कन्या त्याला आणि घेऊन कोंढण्याला आला राजपुताची कन्या घेऊन कोंढण्याला उदयभान आलेला आहे शिवबाचा संताप झाला शमशेर घेते हाताला वंदन करत माऊलीला मी जातो बघा कोंढण्याला आणि इतक्यात मुजरा कोणी केला इतक्यात मुजरा कोणी केला जी 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 इतक्यात मुजरा कोणी केला जी इतक्यात मुजरा कोणी केला जी जी मुजरा महाराज माझ्या मुजऱ्याला स्वीकार करा गळ्यामध्ये निघालेला करण आवाज कोणाचा आहे समोर पाहिलं तानाजीच्या पाहिल्या तुऱ्याला लग्नाची पत्रिका हाताला लग्नाची पत्रिका हातामध्ये अक्षदा त्याने घेतल्या शलर मामा होता संगतीला आई महाराज तुम्ही यावं माझ्या लग्नाला जी तुम्ही यावं माझ्या लग्नाला जी तुम्ही यावं माझ्या लग्नाला जी तिला आशीर्वाद दिला पण येणार नाही लग्नाला पण येणार नाही लग्नाला पण येणार नाही लग्नाला कोंढण्याचा किल्ला घेण्याला आज स्वारी स्वतः जाण्याला देवताना काय बोलला तुम्ही का हो जाता स्वारीला आता हुकूम करा सेवकाला आधी हुकूम करा सेवकाला संगतीनं घेत मामाला संगतीनं घेत मामाला ताना अरे तुझ्या प्रत्यक्ष मुलाचं लग्न आहे होऊ द्या माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणून काय झालं
ताना म्हणाला मी कोंडाणा सर करेन. कोंडाणा सर करणं इतकं सोपं नाही. मागच्या बाजूने जाईल, तुला रस्ता कोंडात घोरपड घेतली सडकीला, बावड्याच्या तलवारीला, कानानं पेट बांधिला, शेरवा घेतला सडकीला, कोंडाणा चढू लागला. घोरपड पेट परतीला, तू जातेस काय ग तुला, तुकड करून खाईल मानेला, घोरपडी जीव हादरला, तोडा भागला पायाला, गोंधळ्याच्या गेलीला, तानाजीन जर तो केला, गोंधळ्याच्या घेतो रूपाला, किल्ल्याच्या जात छोटशीला. उदे गांबाबाई, उदे गांबाबाई, उदे गांबाबाई, उदे गांबाबाई, गांबाबाई, उदे गांबाबाई. आदि निर्गुणा प्रगटली भवानी, आदि निर्गुणा प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दनाला बोले, ओ महिषासुर मर्दनाला बोले, त्रिवेद तांबाचे कराया जाळले, त्रिवेद तांबाची, त्रिवेद तांबाची कराया जाळले, त्रिवेद तांबाची कराया जाळले. आईचा जोगवा जोगवा मागते, आईचा जोगवा जोगवा मागते, आईचा जोगवा जोगवा मागते. गोंधळाच्या रूपामध्ये तानाजी माणूसरे गेलाय. शेलार मामाला संकेला घेतला आणि नाईक नावाचा माणूस त्या किल्ल्यावरचा. तानाजी गोंधळ करतोय. उदय भान कमल कुमारी नावाच्या मुलीला घेऊन आला होता, जी मुलगी राजपुताची होती. तानाजीने सर्व पाहणी केली, खाली दोर सोडला, सगळे मावळे वरती आले आणि पहाटे 4 वाजेला जय जयकार केला. जय भवानी, तलवार हाताला ढोकली आणि तानाजी माणूस सर उदय भानाशी लढतोय. या दिवशी तिथी होती माघ शुद्ध दशमी. हातामध्ये तलवार आहे, समोर उदय भान आहे. जय भवानी जय शिवाजीचा नारा चाललाय आणि शमशेर घेतली हाताला, शमशेर घेतली हाताला, जनकाळ उदय भानुला, जनकाळ उदय भानुला, अन ताना त्याशी लढला, अन ताना त्याशी लढला. लढता लढता तानाजी मालुसरेच्या अंगावर उदय भानाचा घाव पडला. त्यानं पटका बांधला हाताला, त्यानं पटका बांधला हाताला, पट्ट्याची ढाल भेटले आणि शेला होता कमरेला, आणि शेला होता कमरेला, शेलाच्या मुंडास तुटेला, तलवार घेतली हाताला, उदय भान भिडला, आणि उदय भान भिडला. युद्धाचा प्रसंग झाला, धारातील पितळ. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील गवळी समाजाच्या मरीमाता देवीच्या मंदिरासमोरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे या मागणीसाठी वीरशैव लिंगायत गवळी समाज पेठ विभाग धुळेतर्फे धुळे मनपाचे सहाय्यक उपायुक्त किशोर सुडके यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील कामगार मैदानाजवळ वीरशैव लिंगायत गवळी समाजाची पूजनीय दैवत असलेल्या मरीमाता देवीचं मंदिर शेकडो वर्षापासून असून त्या मंदिरासमोर काही समाजकंटकांनी अतिक्रमण करून देवीचं पावित्र्य नष्ट करण्याचं काम केलं जात आहे. संबंधित धुळे महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन सदर अतिक्रमण केलेलं बांधकाम काढावं अशी मागणी समाज पेठ विभाग धुळेतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना कोषाध्यक्ष अभिषेक गेणाप्पा, उपाध्यक्ष संजय दहीहंडे, सचिव दीपक हौशीकर, सचिव दीपक औरीकर, काशीनाथ घुमरे, कैलास बारसे, काशीनाथ गवळी, खजिनदार समीर लंगोटे आदी समाज बांधव उपस्थित होते. वीरशैव गवळी लिंगायत समाज पेठ विभागातर्फे
जे मरी माता मंदिरापाशी आणि जे बांधकाम करण्यात आले त्या संदर्भात समस्त पेठ विभाग गवळी समाजाचे कार्यकारी आयुक्त मॅडम अर्ज द्यायला आले होते तर ते अतिक्रमण काढावे आणि रस्ता मोकळा करण्यात यावा मंदिराचा, त्यासाठी आम्ही अर्ज द्यायला आलो सगळे वीर शिवलिंगात गवळी समाज पेठ विभाग. वर्षापासून अनेक वर्षापासून ते मंदिर आहे, त्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात काही वर्षापूर्वी मागे अतिक्रमण केलं होतं लोकांनी, ते काढण्यासाठी समाजांनी वापस अर्ज दिले होते. आताही थोडं भरपूर प्रमाणात अतिक्रमण होत आहे, जेणेकरून समाजी जागा आहे ती काय व्यवहारच जागा नाही तर ती जागेचं अतिक्रमण काढून ती जागा मोकळ्या करण्यासाठी, कारण की दरवर्षी सगर असतो, सगर असताना समाज प्रत्येक समाजाचे जनावर आले तिथं पूजेला येतात, तिथं बसायला जागा नाही, ती जागा रस्त्यात अडवलेली, जायला थोडीशी बोट उडलेली जागा समाजाची वैयक्तिक कुणाची नाहीये. आणि इथं वैयक्तिक असं कुणा जर वाढत असेल या माध्यमातून सांगतोय तर कोणी वैयक्तिक द्वेषापोटी अर्ज फाटे करायला असेल, इथं समाज जागा असल्यामुळे सगळा समाज आलेला आहे तर इथं कुणालाही कमी या जास्त लेखाचा प्रयत्न करू नये. आणि ते समाज जत्रा असल्यामुळे भरपूर प्रमाणात गवळी समाज येतोय. आणि या निमित्ताने आयुक्त मॅडमला सांगणं आहे तर समाजाची जी जागा आहे ती आम्हाला फटक्यात लवकरात मोकळी करून देणे आणि तिथं वॉल कंपाऊंड मारून देणे एवढंच म्हणणं आहे. आणि जेणेकरून याच्या पुढे कोणी अतिक्रमण करू नये, अन्यथा आम्ही अशी पुढे कारवाई करत राहू, कुणाच्या दबावापोटी हे काम करत नाही. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातर्फे 2 दिवसांच्या निर्मिती 2025 या परिषदेचा महाविद्यालय सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. आयोजित परिषदेच्या एनर्जी इफिशियंट बिल्डिंग सस्टेनेबल व्हेंटिलेशन हा मुख्य विषय आहे. या परिषदेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर HD सूर्यवंशी, क्यू जनरेशन नेकचे संस्थापक देव भिसे, फाउंडेशनचे संचालक सलीम हुजेपा, स्थापत्य सल्लागार समीर हे या 2 दिवसीय परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य आश्रयदाते व महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उद्योजक विलास देवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हितेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर HD सूर्यवंशी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक संगीता अग्रवाल हे देखील परिषदेचे संयोजन करीत आहे. सहसंयोजक प्राध्यापक दिनेश महाले, प्राध्यापक निखिल देशमुख, प्राध्यापक वाल्मिक मराठे हे सहाय्य करीत आहे. 20 faculties come ahead and they should start working on it. काहीतरी तुमचे आयडियाज तुम्हाला इनिशिएट करायचे आहेत. तुमच्यामुळे 10 विद्यार्थी पुढे येतील. what is our उद्देश, आमचा what is our intention to go for such activities है. we are very transparent. हमारा उद्देश्य ट्रांसपेरेंट है सर, हमने कुछ छुपाया नहीं है. हमें ऐसी एक्टिविटी को प्रमोट इसलिए करना है कि अगर मेरे 2 फैकल्टी ऐसी एक्टिविटी करते तो मेरे 4 स्टूडेंट उसके साथ काम कर रहे, उनको एक प्लेटफॉर्म दिया जाएगा, उनको एक प्लेटफॉर्म मिलेगा. सर तो 30-35 बच्चे यहाँ से लेके पुणे में आके अपना प्रेजेंटेशन देते हैं, राइट. सो इट इज अ प्राउड मोमेंट फॉर SSUBS. इट इज अ प्राउड मोमेंट फॉर SSUBS. उसी चक्कर में सर हम लोग ये सब एक्टिविटी कर रहे हैं. और कुछ नहीं चाहिए हमको, संस्था को कुछ नहीं चाहिए. कम फॉरवर्ड विथ योर आइडियाज. आज यहाँ कम से कम सर 15 डॉक्टर बैठे हुए, 15 डॉक्टर के अंदर कम से कम 4-6 बच्चे रिसर्च स्कॉलर्स काम कर रहे हैं. डॉक्टर प्रवीण इज हियर, एक अच्छे टॉपिक पे प्रवीण काम कर रहा है. क्यों तुम्हारे आइडियाज कन्वर्ट क्यों नहीं कर रहे दीपाली? व्हाई यू आर नॉट प्रिपेयर अ प्रपोजल? एक प्रपोजल बनवा ना तुमच्या रिसर्च एक्टिविटीज. काय केलं त्यांनी? व्हाट यू हैव डन? डॉक्टर शिवनशी ने कुछ अलग से काम नहीं किया है. जो रिसर्च काम था उसका एक प्रपोजल बनाया. प्रपोजल बनाना इट टेक अ लॉट ऑफ एफर्ट्स. देयर आर 10 प्रपोजल्स यू हैव टू सेंड टू 10 डिफरेंट एजेंसीज. ऑल 10 विल बी रिजेक्टेड. 11वें 12वें प्रपोजल में आपको कुछ ना कुछ हाथ में मिलता है. प्रपोजल लिखना भी एक वेरी डिफिकल्ट काम है. 2 दिन से मुझे उसके मैसेज आ रहे कि सर मैं रात को 3 बजे तक एक प्रेजेंटेशन बना रहा हूं. दिस इज द एफर्ट. And this is what we are expecting from my faculty and my students. हमारा इंटेंशन इज वेरी ट्रांसपेरेंट. ये कोई समाज सेवा नहीं है सर. आपको CSR फंडिंग में से करना है, हमें बच्चों के लिए करना है, हमें हमको फैकल्टी को प्रमोट करना है. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात.
तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.